नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाते ते औंढा नागनाथ. एकंदरीत पाहायला गेलं तर आज एकादशी आहेत. एकादशी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी औंढा नागनाथ येथे केलेली पाहायला मिळते. आपले या ठिकाणचे देवस्थानचे काही गुरु आहेत. काय सांगसाल, भाविकांनी गर्दी केली आहे, काय विशेष महत्व आहे आज? आज आषाढी देवशाहिनी एकादशी म्हणतात. ही पंढरपूरची सर्वात मोठी आषाढी एकादशी म्हणतात. या ठिकाणी या मंदिरापासून 2 किलोमीटरवर गोकुर्ण नावाची पहाडी आहे. त्या ठिकाणी दर्शन घेतलं म्हणजे या ठिकाणी पंढरपूरचं दर्शन घेतल्यासारखं होतं. म्हणून या ठिकाणी भाविक नागनाथाचं आणि गोकुर्ण भगवंताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी लोक एकत्र येतात. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, पंढरपूरच नसेल तर संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणामध्ये पाहायला मिळते. आणि आज एकादशीत नागरिक महादेवाला साकडं घालायला येताना पाहायला मिळतं. शेतकरी येताना पाहायला आपण पाहू शकता. आज एकादशी आहे आणि निमित्त पाहू शकता वरुण राजाला सुद्धा सुरुवात झालेली पाहायला मिळते. पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. एकंदरीत मोठ्या प्रमाणात औंढा नागनाथ येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, औंढा, हिंगोली.